हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपण 12th स्टँडर्ड इकॉनॉमिक्स चॅप्टर नंबर 1 हे शिकणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. आधी आपण कन्सेप्ट एक्सप्लेन करून घेऊ. त्यानंतर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये जे मी सांगितलेलं आहे ते ॲज इट इज जसं तसे लिहावे. त्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन्स देणार आणि त्या क्वेश्चनचे ॲन्सर पुन्हा लिहावे. तेव्हा तुमच्या चॅप्टरचा स्टडी होईल. आणि डेलीला दिलेले जे पॉईंट्स असतील, झालेले असतील, ते डेली रोज तुम्हाला घरी वारंवार रीडिंग करावं लागेल, तरच ते तुमच्या लक्षात राहील. ओके. आणि वीकली टेस्ट होईल दर आठवड्याला. आणि आपली जी व्हिडिओ आहे ही तुम्ही कितीही वेळा बघू शकतात. नाही समजला टॉपिक पुन्हा बघायचा, किंवा काही अडचण आल्यास व्हॉट्सअपला मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला तिथे तुमची अडचण सॉल्व करून देईन. ओके. चला, तर मग आपण फर्स्ट पॉईंट स्टार्ट करूया. इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपण 12वीचं अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स हा टॉपिक शिकत आहोत. हे चॅप्टर आहे फर्स्ट, मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर या चॅप्टरमध्ये स्टार्टिंगला बघा, इंट्रोडक्शन तुमच्या स्क्रीनवर दिसतं आहे. इकडे छोट्याशा गोलमध्ये मी दिसत असेल. चला, तर इंट्रोडक्शन घेतोय आपण. यामध्ये असं सांगितलं आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मायक्रो इकॉनॉमिक्स आर टू मेन ब्रँचेस ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र स्थूल अर्थशास्त्र अशा दोन शाखा आहेत. मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो अँड मॅक्रो दोघं शब्द लक्षात ठेवा. मायक्रो MICRO, मायक्रो म्हणजे सूक्ष्म, छोटा. त्याबद्दल आता आपण पुढे अभ्यास करणारच आहोत. आणि मॅक्रो म्हणजे मोठा, समग्र. त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. आणि ह्या दोघं मेन ब्रँचेस आहेत इकॉनॉमिक्सच्या, मॉडर्न इकॉनॉमिक्सच्या मेन ब्रँचेस आहेत. The term of micro is derived from the Greek word. तर सूक्ष्म म्हणजे काय? लहान, अतिसूक्ष्म, मिलियन पार्ट, मायक्रोज म्हणतो आपण त्याला. आणि हा ग्रीक वर्ड आहे. मायक्रोज हा वर्ड्स ग्रीक या शब्दापासून आलेला आहे. यालाच मायक्रोज MIKROS मायक्रोज विच मीन स्मॉल. बघा, मी अंडरलाईन करतोय, स्मॉल अँड मिलियन पार्ट. स्मॉल अँड मिलियन पार्ट. ओके. म्हणजे स्मॉल अँड मिलियन पार्ट म्हणजेच काय? सूक्ष्म, लहान. द टर्म ऑफ मॅक्रो. आता मॅक्रोबद्दल बघा पुढे काय लिहिलं आहे, MACRO मॅक्रो इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड. हा पण ग्रीक वर्डमधून आलेला आहे. आणि हा शब्द आहे मॅक्रोज. हा काय शब्द आलेला आहे? मॅक्रोज इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड मॅक्रोज विच मीन अ लार्ज, मोठा. धिस टर्म वेअर कॉइन बाय नॉर्वेजियन. ही टर्म कोणी मांडली? तर नॉर्वेजियन इकॉनॉमिक्स रॅग्नर फ्रिश. ते नॉर्वेजियन इकॉनॉमिक्स रॅग्नर फ्रिश होते ऑफ ओस्लो युनिव्हर्सिटी इन 1933. म्हणजे या शब्दाचा जो वापर आहे 1933मध्ये ओस्लो विद्यापीठातील जे नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ होते रॅग्नर फ्रिश यांनी केला आहे.
बरं, आपण जे इकॉनॉमिक्सच्या व्हिडिओ बनवणार आहेत त्या पार्टमध्ये बोलतील पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. आता आपण जस्ट स्टार्टिंग घेतली आहे, ट्रायल आहे. 1, 2, 3 व्हिडिओ झालेत की मलाही चांगली प्रॅक्टिस होईल, मग तुम्हीही चांगली प्रॅक्टिस करायची. ओके, चला नेक्स्ट पुढे जाऊया. नॉर्वेजियन इकॉनॉमिक्सने रॅग्नर फ्रिश ओस्लो युनिव्हर्सिटी 1933 या इयरला त्यांनी ही टर्म मांडली होती. आता मेन ब्रँचेस ऑफ इकॉनॉमिक्स. तर मेन ब्रँचेस ऑफ इकॉनॉमिक्स किती आहेत आपल्या बघा, खाली चार्ट दिला आहे छोटासा तुम्हाला. मेन ब्रँचेस ऑफ इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर तुमच्या ह्या ज्या 2 आहेत, एक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, एक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि एक आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, मेन ब्रँचेस. ओके, आणि इथे थोडक्यात तुम्हाला थोडी माहिती दिली आहेत बघा. डू यू नो रॅग्नर फ्रिशबद्दल लिहिली आहे. 1895 अँड 1973 नॉर्वेजियन इकॉनॉमी अर्थशास्त्रज्ञ होते ते. हे तुम्हाला माहितीसाठी फक्त अर्थशास्त्रज्ञाबद्दल तुम्हाला दिलेली माहिती आहे. ॲपची सेटिंग मलाही माहीत नाही आहे, होऊन जाईल ती. थोड्या सेटिंग करायला वेळ लागतो, स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे. मिनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. तर मिनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच काय, तर सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल आपण आधी अभ्यास करूया. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे. तर या ठिकाणी मिनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये मायक्रो मीन्स अ स्मॉल पार्ट. बघा इथे एक मिनिट, कलर चेंज करूया. बघा कलर चेंज करत होतो. मायक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो मीन्स अ स्मॉल पार्ट ऑफ थिंग. स्मॉल पार्ट ऑफ थिंग म्हणजे सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहान भाग किंवा छोटा हिस्सा. अगदी स्मॉल, मिलियन पार्ट. जसं आहे बघा तुमच्या, फॉर एक्झाम्पल आपल्या शरीरामध्ये रक्त आहे आणि रक्तामध्ये पेशी आहेत, अगदी सूक्ष्म पेशी, ज्या आपल्याला मायक्रोस्कोपिकने पाहाव्या लागतात. म्हणजे या सूक्ष्म जीवाणू, जंतू, पेशी जशा असतात तर त्या सूक्ष्म पार्टला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. म्हणजे मायक्रो मीन्स स्मॉल पार्ट ऑफ थिंग. मायक्रो इकॉनॉमिक्स दिस डील विथ अ स्मॉल पार्ट ऑफ द नॅशनल इकॉनॉमी. म्हणजे आपल्या या पूर्ण नॅशनल इकॉनॉमिकचा एक पार्ट. इट स्टडी द इकॉनॉमिक्स. बघा आपण पुढे रीड करूया मग एक्सप्लेन करूया. इट स्टडी द इकॉनॉमिक्स ॲक्शन अँड बिहेवियर. इकॉनॉमिक्समध्ये काय शिकायचं आहे आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये, ॲक्शन अँड बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक, युनिट म्हणजे वैयक्तिक उपभोक्ता. सच इंडिव्हिज्युअल युनिट म्हणजे तुमचं वैयक्तिक उत्पादक येईल तो, युनिट एकक येईल ते. आणि इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर म्हणजे वैयक्तिक उपभोक्ता. इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर म्हणजे वैयक्तिक उपभोक्ता. इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर म्हणजे वैयक्तिक उत्पादकता. प्रोड्युसर म्हणजे उत्पादक करणे, प्रोड्यूस करणारा म्हणजे उत्पादन करणारा. ऑर अ फर्म द प्राईस ऑफ पर्टिक्युलर कॉमोडिटी. प्राईस ऑफ पर्टिक्युलर कॉमोडिटी. ऑर अ फॅक्टर. यालाच आपण काय म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स. बघा पुन्हा एक वेळा आधी आपण रीड करून घेतलं आहे. आता बघा meaning of microeconomics. Micro means a small part of thing. Microeconomics deal with the small part of national economy. It study the economy, action and behavior. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रात आपण
वैयक्तिक उपभोक्ता, वैयक्तिक उत्पादक आणि किंवा त्याची पिढी किंवा विशिष्ट वस्तूंची किंमत, या घटकांची किंमत यासारख्या वैयक्तिक घटकांचा आपण काय करतो, इथे वर्तनाचा अभ्यास करतो. नाही समजलं? साधं सिंपल उदाहरण. आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये मायक्रोचा अर्थ काय आहे. समजा तुम्ही एका जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये बघतात खूप झाडं आहेत, अनेक झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या जातीचे, बरोबर. खूप मोठं जंगल आहे आणि त्यामध्ये ॲमेझॉनच्या जंगलात गेले तुम्ही आणि ॲमेझॉनच्या जंगलात खूप झाडं आहेत, पण आपल्याला त्यातील फक्त एका झाडाचा अभ्यास करायचा आहे, सूक्ष्म. त्या झाडाच्या पण पानाचा अभ्यास करायचा आहे, सूक्ष्म. एकाच युनिटचा, एकाच याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे एवढी मोठी पब्लिक आहे आपल्या भारतामध्ये, एवढी लोकसंख्या आहे आणि फक्त एका व्यक्तीचा अभ्यास करायचा आहे, त्याच्या इंडिव्हिज्युअल इन्कमचा अभ्यास करायचा आहे, वैयक्तिक अभ्यास करायचा आहे आपल्याला, म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. आलं लक्षात? नाही समजलं? व्हिडिओ मागे घ्यायची, पुन्हा ऐकायचं. तर इंडिव्हिज्युअल म्हणजेच काय अजून, तर याच्याबद्दल आपण थोडं पुढे बघूया डेफिनेशनमध्ये. Definition of microeconomics. You have already studied some important define of microeconomics. Let us the review some more definition. काही डेफिनेशन दिले आहेत खाली, फेमस अर्थतज्ञांच्या काही कन्सेप्ट आहेत त्या बघू आपण. पहिला आहे मॉरिस डॉब यांच्या मते कन्सेप्ट कशी आहे बघा. मायक्रो इकॉनॉमिक्स इज इन फॅक्ट अ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ इकॉनॉमी. मायक्रो इकॉनॉमिक इज ॲन फॅक्ट ऑफ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. मायक्रोस्कोपिक म्हणजे अगदी सूक्ष्मदर्शी होतं, छोट्यातल्या छोट्या मिलियनचा पार्ट. आपल्याला रक्तातले पेशी दिसतील का अशी डोळ्यांनी? आपलं रक्त बाहेर सांडलेलं आहे, त्याचं पेशी दिसतील का? नाही. त्यासाठी दुर्बिणीद्वारे, मायक्रोस्कोपिकद्वारे आपण त्या बघतो की त्यामध्ये पेशी कोणत्या आहे, काय गट्स आहे, या पद्धतीने. तर हे मॉरिस डॉब असे म्हणतात. आता आपण प्रोफेसर ए.पी. लर्नरबद्दल बोलूया. ते काय म्हणतात बघूया. प्रोफेसर ए.पी. लर्नर, तुम्हाला स्क्रीनवरचं दिसतंय ना व्यवस्थित? ओके. मायक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट ऑफ लुकिंग ॲट द इकॉनॉमी थ्रू द मायक्रोस्कोप ॲज इट वेअर टू सी हाऊ द मिलियन ऑफ सेल इन द बॉडी ऑफ इकॉनॉमी, द इंडिव्हिज्युअल ऑर हाऊसहोल्ड ॲज कंझ्युमर अँड इंडिव्हिज्युअल ऑर फर्म अ प्रोड्युसर play their part in a working of the whole economics organism. म्हणजेच बघा, आता आपण एवढं रीड केलं आहे. प्रोफेसर ए.पी. लर्नर असे म्हणतात, मायक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट ऑफ लुकिंग ॲट द इकॉनॉमिक्स थ्रू द मायक्रोस्कोप ॲज इट वेअर. म्हणजेच काय, सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते, अगदी सूक्ष्म पद्धतीने पाहिले जाते अर्थशास्त्राकडे. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंब, जे उपभोक्ते यांच्या रूपाने आणि व्यक्ती उत्पादकाच्या रूपाने, म्हणजे त्यांचं जे उत्पादन आहे, उत्पादक आहे, जे रूप आहे, जे प्रोड्युसर्स आहे, या संचलनामध्ये भूमिका पार पाडत असतात. जे प्रोड्युसर आहेत म्हणजे जे उत्पादक असतात ते अर्थव्यवस्थेमध्ये काही भूमिका पार पाडत असतात. हे अभ्यासण्यासाठी आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असतो. आता म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, मायक्रो इकॉनॉमिक्स, MICRO मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच काय, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, छोट्यातल्या छोट्या पार्टचा अभ्यास करणे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या शाळेमध्ये एका वर्गात 100 विद्यार्थी आहे, पण आपण एकाच विद्यार्थ्याचा अभ्यास करणार आहे.
की तो रोज घरी अभ्यास करतो का, तो रोज किती वाजता उठतो, तो किती वाजता झोपतो, तो काय खातो, तो किती वेळ टी व्ही बघतो, किती वेळ मोबाईल बघतो, त्याचा एकट्याचा अभ्यास करणे म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. आलं लक्षात? ओके. आता बघा काही मायक्रो इकॉनॉमिक्सचे आपण पॉईंट्स बघूया पुढे. बघा जेवढं मी आता एक्सप्लेन केलं आहे हे तुमच्या नोटबुकमध्ये ॲज इट इज लिहून घ्या, तुमच्या पुस्तकातून बघून मी चेक करेल. मी झूमवर व्हिडिओ कॉल करून तुम्हाला व्हॉट्सअपने व्हिडिओ कॉल करून चेक करेल तुम्ही लिहिलं आहे की नाही. एवढं लिहून घ्या आधी, मग त्यानंतर आपण पुढचे पॉईंट बघू नेक्स्ट पार्टमध्ये. आज पहिलाच व्हिडिओ आहे म्हणून थोडा छोटा बनवला आहे. नेक्स्ट टॉपिकला आपण मोठे व्हिडिओ 30-35 मिनटाचे असतील. ठीक आहे. ओके. राईट डाऊन युअर नोटबुक.